भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे। ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर माजी प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून ग्रामपंचायतीत कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही असा दावा त्यांनी केला आहे। नेमके काय म्हणालेत महेश फुंडे, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। आसगाव ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे परिसरात चर्चा रंगली असतानाच माजी प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर दिलेत। पत्रकार परिषदेत बोलताना फुंडे यांनी ग्रामपंचायतीत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा केला आहे। गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम केल्याचे त्यांनी सांगितलेत। माझ्या कार्यकालामध्ये माझ्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले ते आरोप सारासार चुकीचे असून मी गाव विकासासाठी सर्व कामे केलेली आहेत व जे कामं केली ते योग्य पद्धतीचे आहेत ते मी ठामपणे सांगतो। व जर कुणाला शंका आहे तर त्यांनी चौकशी टाकली आहे, त्या चौकशीला मी समोर जाऊन त्या चौकशीला मी अजून पाठिंबा देतो। आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आणि वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे सांगत त्यांनी सर्व विकास कामे नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाल्याचा दावा केलाय। कोणत्याही सक्षम यंत्रणेकडून निष्पक्ष चौकशी झाली तरी सत्य समोर येईल आणि आपण निर्दोष असल्याचे स्पष्ट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून आपण योग्य ते कायद्याच्या दृष्टीने आपण चौकशी करावी व त्यानंतर जे माझ्या कार्यकालामध्ये कामं झाली त्याच्यात मी दोषी आढळला मी कारवाईस पात्र राहील आणि मी गाव विकासासाठी यात भरपूर असे श्रमदानातून लोकवर्गणीतून भरपूर सुद्धा कामं केलेली आहेत आणि हे साऱ्या जनतेला माहीत आहे। हे जे माझ्यावर आरोप केलेले आहेत हे राजकीय दृष्ट्या व सूडबुद्धीने केलेले आहेत असे मी सांगतो आहे। दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण अधिक चर्चेत आले असून अधिकृत चौकशी अहवालानंतरच या संपूर्ण प्रकरणाचे वास्तव समोर येणार आहे। मला 3-3.5 वर्ष झाले मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आहे। मी या काळामध्ये झालेले कामं, विकास कामं, विविध योजनेतून आलेले कामं ते योग्यरित्या आणि इस्टिमेटनुसार आजपर्यंत झाले आणि राहिला विषयी बांधकामाचा जे कामं आहेत ते त्या कामावर लक्ष माझीच राहत होती आणि ते कामं इस्टिमेटनुसार म्हणजे जसा 50 मीटरचा काम आहे 70 मीटर असे या पद्धतीने आपण कामं केले आहेत। त्यामुळे आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आणि संभाव्य चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महेश आनंदराव फुंडे माजी प्रभारी सरपंच आणि हल्लीचे उपसरपंच यांच्यावर जे लावलेले आरोप आहेत हे बिनबुडाचे आहेत। यांच्यावर जे आरोप पाहिल्याचे एसीचे किंवा बाकीचे शासकीय कामात अडथळा आणून त्यांनी घापला केलेला आहे असा जो आरोप आहे ग्रामस्थांचा नसून तो राजकीय हेतू साधणाऱ्या राजकारण्यांचा आहे आणि त्यांनी जातीय समीकरण करून त्यांनी उपसरपंच पद हा केला तो ग्रामसभेत त्यांना बोलले। हा जातीय राजकारण दूर ठेवून त्यांनी आपल्या गावातील जे आपले जे सुविधा आहेत किंवा होणाऱ्या बांधकामाविषयी आहेत त्याची माहिती घ्यायला पाहिजे। त्यांनी केलेले कामं हे निष्पक्ष आहेत। त्यांनी बोललेले आहेत, माझ्यासोबत उपसरपंच यांनी बोललेले आहेत का मी कोणत्याही कामात दोषी आढळलो तर माझ्यावर कारवाई करण्यात यावी। त्यांनी केलेले कामं स्मशानभूमीचे कामं आणि जसं दलित वस्तीचे कामं हे चांगल्या तऱ्हेने पार पाडलेले आहेत आणि गावात जे कामं झालेले आहेत 14-15 वित्त आयोगाचे ते सुरळीत पार पाडत आहेत। आसगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर माजी प्रभारी सरपंच महेश फुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र ग्रामस्थांच्या तक्रारी आणि फुंडे यांचे स्पष्टीकरण यामध्ये नेमके सत्य काय आहे हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे।